5-10 मिनिटं घेणार आहे आणि थांबतो. बघा, जाता जाता एकच सांगेल, ज्या पवित्र मायबापानं जन्माला घातलं त्या मायबापाला विसरू नका. बाप काय असतो गाड्या, आहे तोपर्यंत कळत नाही, गेल्याच्या नंतर मिळत नाही, त्याला बाप म्हणतात. काही काही म्हणता महाराज बाप कुठं कीर्तनाचा विषय का? बाप कीर्तनाचा विषय नाही, पण कीर्तनात सांगितलंच पाहिजे का? आई कीर्तनातला विषय नाही, पण सांगितलंच पाहिजे. आमचे गुरुवरे मौली सांगायचे, पोराओ पूर्ण कीर्तन आई बापा करू नका, पण 5-10 मिनिटं बोललंच पाहिजे. कारण घरातले देव जर कळाले तरच मंदिरातला देव कळेल, अन्यथा नाही कळाला तर मंदिरातला देव सुद्धा कळणार नाही. बाप बाप असतो. जगाच्या पाठीवरती बापासारखं प्रेम कोणी करू शकत नाही. बाप आहे तोपर्यंत त्या बापाला समजून घ्या. कालचा दिवस जर पाहिला, प्रत्येकानं स्टेटसला ठेवलं फादर्स डे. अरे बापा करता कुठं दिवस असतो का गड्या? बापा करता दिवस नसतो, बापामुळं आपला प्रत्येक दिवस असतो गड्या. बापा करता कुठला एक दिवस खर्च करून जमणार नाही. बाप बाप आहे गड्या. अरे फादर्स डेला जर एवढे आपण स्टेटस ठेवत असेल तर प्रश्न पडतो कधी कधी, वृद्धाश्रमात कुणाचा बाप आहे गड्या? म्हणून बाप बाप आहे. बापाची जागा जगाच्या पाठीवरती कोणी घेऊ शकत नाही. तुमचाही बाप तितकाच प्रेम करतो, माझाही बाप तितकाच प्रेम करतो. मी सांगून जाईल, बापाचं आणि मुलीचं काही आगळं वेगळं नातं असतं. ताई, आपल्या बापाचं आपल्यावरती किती प्रेम आहे सांगून जाईल. आपलं लग्न जमलं ना, लग्न जमल्यानंतर आपल्या बापाचं अर्ध जेवण कमी होतं. आता माझी ताई परक्याचं दहन होणार, इतकं प्रेम तो बाप आपल्यावरती करतो. आपलं लग्न झालं, लग्न झाल्यानंतर खऱ्या अर्थानं सगळे जाऊन विदाईच्या प्रसंगाला आपल्या मुलीच्या गळ्यामध्ये पडता मामा मावशी काका, पण बाप मात्र मंडपाच्या खांबाला टिकून एकटा रडतो. ती मुलगी शोधते माझा बाप कुठं आहे. त्यावेळेला गावातलं कुणीतरी जाता, हो चला ना तुमच्या मुलीचा विदाईचा प्रसंग आहे, वाटे लावण्याकरता चला. त्यावेळेला तो बाप म्हणतोय, राम भाऊ खरं सांगू, माझ्या मुलीला मी वाट लावण्याकरता नाही बरं येऊ शकत. का येऊ शकत नाही? वाट 2 व्यक्तीला लावलं जातं, एक मुलीला वाट लावलं जातं आणि एक प्रेताला वाट लावलं जातं. खरं सांगू राम भाऊ, प्रेताला मेल्यानंतर वाटा लावता हो, पण जिथं जिवंत व्यक्तीला वाटा लावलं जातं ना, ते मुलीचा विदाईचा प्रसंग नाही येऊ शकत. बाप बाप आहे. म्हणून बापाला जाणण्याचा प्रयत्न करा बापासारखं. आणि माझं सांगणं आहे अजून, कधी एखाद्या गरीबाच्या मुलीच्या लग्नाला गेले ना, तिथल्या अण्णाला कधीच नाव ठेवू नका. बऱ्याच जणांना सवय असते, हे असं झालं ते तसं झालं, कधीच. कारण आपल्याकरता ते 2 मिनिटाकरता अन्न असेल गड्या, पण त्या गरीब बापाकरता आयुष्यभर जेवढी कमाई केली असते ना, त्या मुलीच्या लग्नाच्या अन्नदानाकरता खर्च करत असतो. कधीच उलट अन्नाला नाव न ठेवता, आपल्याला नाही काही खाण्याकरता राहिलं, भाताचे 2 शीत घ्या, मुलीच्या बापाकडे या. श्रीमंताच्या नाही म्हणत, पण गरीब मुलीचं लग्न करणारा बाप, त्या बापाकडे जा, नाही काही खायला भेटू द्या, पण 2च भाताचे शीत खा. त्या बापाला जाऊन म्हणावं, रामभाऊ गावातल्या पाटलाला सुद्धा असं लग्न जमलं नाही हो, इतकं गोड सोळा तुमच्या मुलीचा केलाय तुम्ही, असं म्हणा. खरं सांगेल, त्या बापाच्या डोळ्यात तुमचे असे शब्द ऐकून पाणी येईल आणि ते तुमच्या करता देवानं दिलेल्या आशीर्वादापेक्षा सुद्धा मोठे अश्रू असतील, आशीर्वादापेक्षा सुद्धा मोठे असेल महाराज. म्हणून खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये त्या बापाला जाणण्याचा प्रयत्न करा. बाप बाप आहे. तो बाप कसा असतो, एक कवी गोड वर्णन करतो. बाप कष्टाचा काबाडी ऊस मळ्यात तोडतो, भाकर पोराला देऊन कांड उसाच चखतोया. आली जत्रा गावाची, बाप बाजाराला जायचा, उदार पदार कापड पुराला नाहीसा, असकन वाळू बाप आम सोडून गेला. माझ्या ताईचा जीव कसा वनवाशी झाला. म्हणून जोपर्यंत बाप आहे त्या बाप, किती श्रीमंत असाल, किती वैभवशाली असाल, किती ज्ञानी असेल, पण आपल्या जीवनामध्ये सोबत काही नेता येणार बरं, हे काही ऐकणाऱ्यालाच नेता येणार नाही असं नाही, बाबा लोकांना नेता येणार असं त्याचा अर्थ नाही. बाबा लोकांना सुद्धा काही नेता येणार हे विसरून गेले महाराज लोक. काही काही बुवा ते प्रत्येकाला सांगता बुवा आपण रिकाम्या हातानं आलो, रिकाम्या हातानं जावं लागणार आहे, पण ती इतकं घ्या महाराज, इतकं घ्या, त्यांना वाटतं कीर्तनकार का घेऊन जाणार आहे काय गठुडं बांधून, नाही का?
कधी कधी महामन राजू बाबा एकांतात जर बसलो ना काही कधी कधी महामन म्हणतं रुचा बाद झालं लोक लुबटणं तुला नरकात सुद्धा जागा भेटणार नाही, सोडून दे बाबा, नको लोक का हात पसरू, तुला नरकात सुद्धा जागा भेटणार नाही, घेऊ नको. पण परत दुसरं मन म्हणतं जाऊ दे आपल्याला कुठं नरकात जागत लागत घेऊन टाकतो नाही का. म्हणजे बघा आपण रिकाम्या हाताने आलो तसं रिकाम्या हाताने आपल्या जीवनामध्ये जावं लागणार आहे. म्हणून जोपर्यंत नरदे तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये पवित्र कर्म करा. कारण मरण प्रत्येकाच्या जीवनामध्ये एक ना एक दिवस येणार आहे, प्रत्येकाचा शेवट एक ना एक दिवस येणार आहे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये मृत्यू होणार आहे. पण आता मृत्यू म्हणजे नेमकं काय तसं बघा आपल्या जीवनामध्ये आपण जर पाहिलं तर आपल्या भाषेमध्ये जर बघायचं झालं तर आपण मृत्यू कशाला म्हणतो. आपण सगळेजण हे शरीर एखाद्यानं जर सोडलं तर खऱ्या अर्थानं त्याला आपण मरण म्हणतो. पण साधू संतांनी फक्त त्याला मृत्यू म्हटलेला नाही. आपल्या जीवनामध्ये हे शरीर सोडल्यानंतर सुद्धा खऱ्या अर्थानं आपल्या जीवनामध्ये त्याला आपण प्रामुख्यानं त्या ठिकाणी मृत्यू म्हणतो. पण साधू संतांनी त्यालाच मृत्यू म्हटलेला नाही. कारण कर्म शिल्लक असेल तर परत आपल्याला जन्माला यावं लागतं, परत आपल्या जीवनामध्ये मृत्यू झाला जन्म या इरझारा चालू असता. महाराज म्हणता येण्याचे शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना इरझारे चिरापडे. चिरकाल मनुष्याच्या जीवनामध्ये इरझारा मारावं लागता. उपजैते नासे नासेले ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. घड्याळाच्या काट्याचं भ्रमण जसा अखंड चालू असताना त्या पद्धतीनं आपल्या मानवाच्या जीवनामध्ये कर्मानुसार जन्म झाला मृत्यू झाला जन्म या इरझारा आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी चालू असतात. म्हणून आपल्या जीवनामध्ये साधू संतांनी फक्त हे शरीर सोडणं याला मरण म्हटलेलं नाही. मग प्रत्येक ठिकाणी आपण जर शास्त्र बघितलं तर प्रत्येक ठिकाणी शास्त्रकारांनी संत महात्म्यांनी वेगवेगळ्या गोष्टीला मृत्यू म्हटलेला आहे. आपण फक्त शरीर सोडण्याला जर मरण म्हणत असेल तर साधू संत म्हणता फक्त शरीर सोडणं म्हणजे मरण नाही. तर आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं एखादी मोठी व्यक्ती त्या मोठ्या व्यक्तीचा आपल्यापेक्षा तिच्यापेक्षा लहान्या व्यक्तीनं केलेला अपमान मोठ्या व्यक्ती करता मरणच आहे. अजून मरण काय आहे तर आपण स्वतःची केलेली आपल्या स्वतःच्या मुखानं स्तुती हे आपल्या स्वतः करता मरणच आहे. विठ्ठल विठ्ठल खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आपल्या सगळ्यांच्या गुरुस्थानी असणारे गौमातेची सेवा करणारे या समाजाची सेवा करणारे समाजाला दिशा दाखवण्याचं काम करणारे आमचं श्रद्धास्थान खऱ्या अर्थानं आमचे जिनेश्वर गिरीजी बाबा या ठिकाणी उपस्थित झाले. बाबांनाही धन्यवाद आहे. बघा काकांचं काहीतरी भाग्य असेल का बाबा एक साधू महात्मा या ठिकाणाला येतात. बघा